हाय मैत्रिणींनो, आज आपण एक छानसे ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत. तर हा ब्लाऊज आज आपण शिवणार आहोत. तर ह्याच्यावर आपण डिझाईन बनवणार आहोत. 34 साईजचा ब्लाऊज आहे आणि त्याची पूर्ण उंची आहे शिवून 13 इंचाची. तर घेताना मी 14 इंच घेतलेले आहे, 1 इंच एक्स्ट्रा. अस्तरवर या पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेले आहे आणि अस्तरचे पूर्ण 2 भाग करून घेतले आहेत या पद्धतीने. अस्तर प्रमाणेच आता मेन फॅब्रिकचे सुद्धा 2 भाग करून घ्यायचे आहेत आणि एकावर एक ठेवून शिलाई घालून घ्यायची आहे. तर या पद्धतीने शिलाई घालून घ्यायची. दोन्ही भागांना सरळ टिपा घालून घ्यायच्या गळ्याच्या साईडने. खूप सुंदर ब्लाऊज डिझाईन तयार होते, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. कमरेच्या साईडने सुद्धा तशी शिलाई घालून घ्यायची, म्हणजे आपल्याला कंबरपट्टी जोडावी लागत नाही. त्यासाठी या पद्धतीने कमरेच्या साईडने सुद्धा शिलाई घालून घ्यायची. जास्तीचा कपडा कट करून टाकायचा आणि आता पलटी करून घ्यायचा. कोणे व्यवस्थित काढून घ्यायचे या पद्धतीने आणि वरून दाबटीप देऊन घ्यायची. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक करायला विसरू नका. तर हे बघा, या पद्धतीने हे 2 भाग तयार झालेले आहेत. हे असे दिसतील. आता आपल्याला मागच्या साईडने जेवढी पट्टी हवी आहे तेवढी आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची. तर मी इथं ही 3.5ची पट्टी काढलेली आहे, मागची कमरेची पट्टी. तर या पद्धतीने अस्तरचा जरा मोठा तुकडा घेऊन त्याच्यावर हा चौकोन ठेवून ड्रॉ करून घ्यायचा. दोन्ही साईडने अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा. या पद्धतीने चौकोन कापून घ्यायचा. तर आता हा छोटासाच काठ उरला होता, म्हणून या काठाची डिझाईन बनवणार आहे मी. तर आता हा चौकोन आणि मेन फॅब्रिक एकमेकावर ठेवून दोन्ही साईडने शिलाई घालून घ्यायची या पद्धतीने. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. या पद्धतीने एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकलेला आहे. आता पलटी करून घ्यायचा.
आणि दोन्ही साईडने दाब शिलाई टाकून घ्यायची. दाब टीप दिल्याने फिनिशिंग खूप सुंदर येते. त्यासाठी तुम्हाला सांगते मी, दाब शिलाई द्यायला विसरू नका. आणि आपण गळ्याचं माप टाकताना जो चौकोन घेतला होता त्याच्यानुसार ड्रॉ करून घ्यायचा. आणि या पद्धतीने जोडून घ्यायचं. दोन्ही साईडने शिलाई घालून घ्यायची. आणि तुम्हाला सांगू का मैत्रिणींनो, आपला ब्लाऊजच्या डिझाईनचा लूक आहे ना, हा सगळा लेसवर अवलंबून असतो. त्यामुळे डिझाईन बनवताना लेस कधीही चांगली वापरायची. जितकी चांगली लेस असेल ना तितकी डिझाईन सुंदर दिसते. आता मी या ब्लाऊजला समोसा लेस वापरत आहे. तर ही लेस या डिझाईनला खूप छान सूट होते बरं का. तर ते तुम्हाला ब्लाऊज पूर्ण झाल्यावर कळलंच. लेस जितके चांगल्या क्वालिटीचे वापरू ना तितका ब्लाऊज सुंदर होतो. माझ्याकडे ज्या कस्टमरने हा ब्लाऊज शिवायला टाकला आहे ना, त्यांना साधी आणि सिंपल ब्लाऊज डिझाईन पाहिजे होती. त्यामुळे मी ही डिझाईन निवडली. तर खूप सुंदर दिसते ही डिझाईन. आणि पटकन होणारे आहे. आता मी लेस लावून घेते. लेसला कधीही दोन्ही साईडने शिलाई द्यायची असते. जर एकच टीप दिली ना लेसला तर मग ती लेस व्यवस्थित वाटत नाही. दोन्ही बाजूने टीप दिली तर फिनिशिंगमध्ये बसते लेस. तर मैत्रिणी, तुमच्याकडे या ब्लाऊजची शिलाई किती आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे तर काही शिलाई देते नाही. खूप कमी शिलाई आहेत या आमच्या एरियामध्ये. तर बघा, या समोसा लेसमुळे या ब्लाऊजचा लूक अजून सुंदर दिसते. तर ही झाली डिझाईन तयार. साधी, सिंपल आणि झटपट होणारी ब्लाऊज डिझाईन आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खालच्या साईडचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कापून टाकायचा. नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूपच सोपी आणि सुंदर डिझाईन आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. दोन्ही साईडने आपले टक्स, पाठीमागचे टक्स टाकून घ्यायचे.